जय जय रामकृष्ण हरी. आज महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात पवित्र दिवस. लाखो वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये एकत्र येतात. हातात टाळ, मुखी हरिनाम आणि मनात विठ्ठल, अशी ही शेकडो वर्षांची अखंड परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावानं सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या वारीचा एक ऐतिहासिक धागा सिंधुदुर्गाशी जोडलेला आहे आणि त्या इतिहासाचा केंद्रबिंदू आहे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील श्री संत गोपाळबोध स्वामींचं पवित्र समाधीस्थळ. आजही हे स्थान केवळ मंदिर म्हणून नाही, तर कोकणातील वारकरी संप्रदायाच्या उगमस्थळांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. हे आहे श्री संत गोपाळबोध स्वामींचं समाधीस्थळ आणि त्यांनी स्थापन केलेलं विठ्ठल रखुमाई मंदिर. अशी श्रद्धा आहे की याच मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती साक्षात विठ्ठलानेच चंद्रभागा नदीतून काढून दिल्या आहेत. याच ठिकाणापासून हरिनामाचा गजर कोकणभर घुमू लागला आणि वारकरी परंपरेचा प्रसार झाला. जय जय रामकृष्ण. श्री संत गोपाळबोध स्वामी यांचा मी 9वा वंशज. त्यांच्यापासून आजपर्यंत कीर्तन परंपरा चालू आहे आणि हरिभक्तीच्या प्रसारासाठी हे सगळी परंपरा 9 पिढीपर्यंत चालू आहे. ही अखंडितच चालू राहणार. संत गोपाळबोध स्वामींचा जन्म परुळ येथे झाला. लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्या काळात एका विधवा स्त्रीसाठी संसार उभा करणं म्हणजे अशक्यप्राय होतं. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णा यांनी परशुरामाची उपासना केली आणि आख्यायिकेनुसार त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, पंढरपूरला जा, तिथेच तुझ्या मुलाचं कल्याण होईल, असा आशीर्वाद परशुरामानं दिला. आईने लहानग्या गोपाळाला सोबत घेतलं आणि पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीतून पंढरपूरची वाट ठरली. याच ठिकाणी त्यांची भेट झाली पांडुरंगाचे अनन्य भक्त संत माणकोजी बोधले महाराज यांच्याशी. पांडुरंगाचे निस्सिम भक्त माणकोजी बोधले हे तिथे आले. त्यांनी बघितलं की बाई रडते. ते तिथे आले आणि म्हणतात, मुली तू का रडतेस? तर तिने आपलं सगळं सांगितलं. असं माझे म्हणजे तू काही काळजी करू नकोस, मला मुलगी नव्हती, तुझ्याच रूपात मला मुलगी मिळाली आहे. तू आता माझ्या घरी चल आणि आजपासून तू माझी मुलगी आहेस म्हणाली. हळूहळू गोपाळ मोठा झाला. ब्राह्मणांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं मुलगी बंधन झालं आणि हळूहळू तो पंढरपूरचा वारकरी झाला. बोधले महाराजांच्या संत संगतीने बोधले महाराजांची कीर्तन ऐकू लागला. एके दिवशी म्हणाला, मला तुम्ही बोध करा. ते म्हणले, मी तुला बोध करू शकत नाही. ते नाही, मला तुम्ही बोध केलाच पाहिजे. मग याच्या आग्रहासह हे म्हणाले, तू आंघोळ करून ये, मी माझ्या पांडुरंगाला विचारते. कारण ते पांडुरंगाशी बोलत असे. त्याने ध्यान लावलं आणि पांडुरंग प्रसन्न झाले आणि पांडुरंग म्हणाले, अरे कशाला मला हाक मारलीस? ते म्हणले, असं मला गोपाळ उपदेश करायला सांगतो, मी काय करू? अरे त्याला तू उपदेश कर, तो उपदेशाला योग्यच आहे. त्यावेळी गोपाळ तिथून आला आंघोळ करून, बोधले महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्यावेळी बोधले महाराजांनी त्याला जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला आणि उपदेश काय केला? जे जे काही ब्रह्मांडात ते तो अवघा पंढरीनाथ, जगात जे आहे त्याला परमेश्वर मान म्हणून सांगितलं. नित्य वाचणे श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचा एक तरी अध्याय वाच. ज्ञानेश्वरीचं महात्म्य मोठं आहे, कारण भगवान गोपाळकृष्णाने भगवद्गीता सांगितली, त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी वाच म्हणून सांगितलेलं आहे. आणि गुरुदक्षिणा मला काय देशील? तर पंढरपूरची वारी कर, हीच मला गुरुदक्षिणा. ती वारी आजपर्यंत चालू आहे. म्हणजे आज जवळपास मला वाटतं 350 वर्ष झाली ती वारी चालू आहे. आणि त्यानंतर एके दिवशी पांडुरंगाने याची परीक्षा पाहायची ठरवली. बोधले महाराजांचं मोठं शेत होतं. शेती रक्षण करण्यासाठी बोधले महाराज जायचे आणि गोपाळ तिन्ही सांजेच्या वेळी भोजनाची आणि भजनाची सामुग्री घेऊन जायचे. जात असताना एके दिवशी रात्र झाली. वाटेत भयंकर अरण्यात हा घुसला. कारण कसं, तो लहान होता, त्यामुळे त्याला काय ते समजेल. एवढ्याच समोरून एक व्याघ्र आला, वाघ आला समोर. मग मोठ्याने डरकाळ्या पडायला लागला, याच्या अंगावर यायला लागला. ते घाबरले सुरुवातीला. नंतर यांच्या लक्षात आलं, गुरुनी मला सांगितलंय, जे जे काही ब्रह्मांडात देतो अवघा पंढरीनाथ, ते पांडुरंगच आहे. म्हणून त्यांनी वाघाला साष्टांग नमस्कार केला. वाघ थोडा शांत झाला आणि वाघाला म्हणाले, ही माझी जेवणाची शिदोरी माझ्या गुरुंना देऊन येतो, एवढीच तरी अंतसमयास माझ्याकडून गुरुसेवा करू दे. वाघ शांत झाला
आणि नंतर मी येतो, नंतर माझं तू भक्षण कर म्हणाले. आणि हे गोपाळबोध आपल्या बोधी महाराजांकडे गेले. बोधी महाराजांना नमस्कार केला. बोधी महाराज म्हणले, अरे तू असं काय, चेहरा वेगळा दिसतोय. ते म्हणले, काय नाही. अरे काय नाही, काय काहीतरी झालंय. त्यावेळी त्याने सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी बोधले महाराज म्हणले, अरे तू घाबरू नकोस, आपण भोजन झाल्यानंतर त्या भजन करून वाघाचं सांत्वन करूया, तू काही काळजी करू नकोस म्हणाला. आणि नंतर दोघांची जेवणं झाली. तिथे कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाला कोण माणसं नव्हती, वन्य पशु समोर आलेले आहेत. मध्येच येऊन वाघ बसला आणि कीर्तन बराच वेळ झाल्यानंतर आरती म्हणायच्या वेळेला सगळे उभे राहिले, फक्त व्याघ्रच तिथे बसला. त्यावेळी हे म्हणाले, हे काहीतरी गडबड आहे. त्यावेळी बोधले महाराज म्हणाले, जा आणि त्या व्याघ्राच्या गळ्यात आता तुळशीची माळ घाल. हो म्हणले, हाच तू मगाशी मला खायला आलेला. हो ठीक आहे म्हणले. त्यावेळी बोधले महाराजांनी पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि म्हणाले, हे व्याघ्ररूपी पांडुरंगा, आता मला खरं दर्शन दे. त्यावेळी पांडुरंगाने व्याघ्ररूप बाजूला केलेलं आहे आणि गोपाळाला आलिंगन दिलं आणि म्हणाले, हे बोधल्या, मला तुझा शिष्य मला फार आवडला. हा पुढे संप्रदाय वाढून खूप लोकांचा उद्धार करणार. हे शब्द खरे ठरले म्हणून आजपर्यंत ही परंपरा पांडुरंग स्वतः करून घेतो. याच गुरूंनी त्यांना एक आज्ञा दिली, कोकणात जा आणि हरिभक्तीचा प्रसार कर. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून गोपाळबोध स्वामी कोकणात आले. सावंतवाडीत आगमन झाल्यानंतर त्यांच्या नामस्मरणाने दुष्काळग्रस्त भागात पाऊस पडल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते. त्यानंतर तत्कालीन खेम सावंत राजांनी त्यांना मळगाव येथे मंदिरासाठी बक्षीस म्हणून जागा दिली. तेव्हा स्थापन झालेलं हे विठ्ठल रखुमाई मंदिर. बोधले महाराज, गोपाळबोध स्वामी आणि वारकरी मंडळी पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि बोधले महाराजांनी चंद्रभागेतून विठ्ठल, रुक्मिणी आणि राई ह्या मूर्ती चंद्रभागेतून काढून दिल्या. मला सांगा, चंद्रभागेत असे पडलेल्या मूर्ती नसतात. म्हणजे पांडुरंगाने त्या मूर्ती दिल्या. त्या मूर्ती घेऊन मोहक मूर्ती पंढरीशाची प्रसाद म्हणून दिधली साची. पांडुरंगाची मूर्ती प्रसाद म्हणून गोपाळबोध स्वामींना दिली. गेली अनेक शतके ही परंपरा अखंड सुरू आहे. ही परंपरा आजही गोपाळबोध स्वामींच्या वंशजांकडून तितक्या श्रद्धेनं जपली जात आहे. मळगावातील हे समाधीस्थळ म्हणजे केवळ एका संताची समाधी नाही, तर कोकणातील वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक विठ्ठल भक्तीची शतको जुनी परंपरा अनुभवतो. निम्मे उत्पन्न मळगावाचे खर्चासाठी देतो साचे, अर्ध मळगाव तुम्हाला बक्षीस म्हणून देतो, तुम्ही इथेच राहा. नाही म्हणाले, मला जायला पाहिजे. राजाचा आग्रह झाला. शेवटी म्हणाले, ठीक आहे, फक्त मला मंदिर बांधणे एवढी जागा आहे. त्यावेळी राजेसाहेबांनी 12 भऱ्याची जागा गोपाळ विठ्ठलपंत सामंत या नावाने त्यांना इनाम दिली, रोखा दिला आणि विठ्ठल मंदिरचा पाया बांधला आणि विठ्ठल मंदिर बांधून दिले. झारपकर म्हणजे भानोजी प्रभू हे तिथे भेटले आणि त्यांची बायको, त्याने गोपाळबोध स्वामींना नमस्कार केला पंढरपुरात. त्यावेळी यांनी पुत्रवती भाऊ म्हणून आशीर्वाद दिला. बाई ती 60 वर्षाची आणि तिची यजमानी. ते म्हणले, आम्हाला मुलं नाहीत. मुलं होती पण ती आजाराने गेली. आता आम्हाला वंशाला आधार नाही. ते म्हणले, काही काळजी करू नका, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. झालं, ते सगळे घरी गेले आणि दुसऱ्या वर्षी पालखी पंढरपूरची वारी करून गोपाळबोध स्वामी कोकण प्रांतात आले आणि परुळे गावी जात असताना वाटेत झाराप निघते. ते त्या भानोजी आणि ते भानोजींची धर्मपत्नी त्यांना मुलगा झाला. गोपाळबोधांच्या आशीर्वादाने ते मुलाला घेऊन गोपाळबोधांच्या दर्शनासाठी आले, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. पांडुरंगाच्या चरणावर गोपाळ ठेवला आणि म्हणाले, या आता मुलाचं आता तुम्हीच संगोपन करा आणि आता याला तुम्हीच आशीर्वाद द्यावा. ते म्हटले, ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस म्हटले, आमच्या घरी 1 दिवस मुक्काम करा. त्याने 1 दिवस मुक्काम केला आणि यांच्या सेवेवर संतुष्ट होऊन गोपाळबोध स्वामी म्हणले, तुम्हाला काय पाहिजे? त्याने 3 वर मागितले. एक वर म्हणजे माझं घरात काही अन्न कधीच कमी पडता नाही. दुसरं म्हणजे माझ्या घरात अखंडित पालखी आली पाहिजे आणि माझा वंश निरंतर चालला पाहिजे. हे 3 वर त्यांना दिले आणि आज त्याचमुळे पालखी पहिलं मुक्काम त्यांच्या घरी असते. त्यानंतर आम्ही परुळ्याला या वारीची सांगता आणि हरिभक्तीच्या प्रसारासाठी संपूर्ण कोकण प्रांतात पालखी फिरते. रात्री कीर्तन असते. कीर्तन कशासाठी? हरिभक्तीचा प्रसार करण्यासाठी.
म्हणजे आपल्या कोकणातील मनुष्य हा वाम मार्गाकडे जाऊ नये म्हणून. आणि प्रत्येक घरात हा प्रसाद पंढरपूरचा आणलेला सगळ्यांकडे वाटला जातो. कारण पूर्वी कोकणातून पंढरपूरला जाणं फार कठीण होतं. वाटेत वाटमारे होते, सगळं होतं. आता बस झाले, त्यावेळी तसं नव्हतं. चालत जाणं म्हणजे कठीण. पण त्या अवस्थेत त्यांनी सगळ्या लाया वगैरे घेऊन आपल्या कोकण प्रांतात पंढरपूरचा प्रसाद वाटला, हरिभक्तीचा प्रसार केला. आणि त्यानंतर गोपाळबोध स्वामींनी 7 दिवसाचा सप्ताह केला आणि त्यांचा पट्ट शिष्य कानडा गोविंद यांना आज्ञा केली, मी समाधी घेतोय, तू ये म्हणून. ते आलेले आहेत आणि आपल्या मुलांना सांगितलं, मी आता संजीवन समाधी घेतोय. सर्व मुलगे वगैरे आले आणि आश्विन शुद्ध तृतीया या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यावेळी त्यांचा पट्ट शिष्य समोर बसला, कानडा गोविंद. त्याला ते राहवलं नाही म्हणून त्याने सुद्धा समाधी घेतली. ती समोर समाधी त्यांचीच आहे. आणि शके 1662 आश्विन शुद्ध तृतीया या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली. आणि आजपर्यंत हा कार्यक्रम, ही हरिभक्तीचा प्रसार चालू आहे. नमस्कार, मी हरिभक्त परायण श्री नारायण गोसावी. वारकरी संप्रदायाचा हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हीच या भूमीला आणि या समाधी स्थळाला खरी आदरांजली असेल. जय जय रामकृष्ण हरी.